नमस्ते. फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या रेसिपीजमध्ये ना वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स वापरत असतो, साहित्य वापरत असतो. त्या साहित्यांची एकमेकांबरोबर सांगडही घालत असतो. तर ह्या वापरलेल्या पदार्थांचं प्रमाण किती असावं आणि त्या कितीला किती महत्त्व आहे हे आपण या आपल्या एपिसोडमध्ये आज आपण समजून घेऊ. तो आपला आजचा एपिसोड आहे बेस्ड ऑन प्रपोर्शन्स, प्रमाण. प्रपोर्शन किंवा प्रमाण हे का महत्त्वाचं आहे? तर उदाहरणच द्यायचं झालं तर आपण भात लावायला गेलो आणि 1 वाटी तांदूळ घेतला आणि 4 वाटी पाणी घेतलं तर त्या भाताचा लगदाच होणार आहे. तर इथे प्रपोर्शन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. प्रमाणाला प्रचंड महत्त्व आहे स्वयंपाकामध्ये. आपण आता वन बाय वन बघू की कुठल्या पदार्थांना किती पाणी लागतं. कुकरमध्ये भात लावताना आपण प्रमाण कसं ठेवावं? तर कुकरमध्ये भात लावताना आपण जर आपल्याकडे 1 वाटी तांदूळ असेल तर त्याला 2 वाटी पाणी घ्यावं. भाताचं कायम प्रमाण 1च 2च असावं. जर आपल्याकडे इंद्रायणी भात असेल तर मात्र पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करावं, कारण इंद्रायणीमध्ये ऑलरेडी पाण्याचा अंश थोडा जास्त असतो. डाळ शिजवताना ऑल्सो आपण 1च 2 प्रमाण ठेवलं तरी चालेल पाण्याचं. पण ह्याच्यामध्ये कसं एवढं स्ट्रिक्ट नसलं तरी चालतं, कारण आपल्याला एनिवेज नंतर पाणी ॲड करायलाच लागतं वरणामध्ये. त्यामुळे डाळीसाठी साधारणपणे अंदाजाने 1च 2 प्रमाण ठेवावं. आता आपण बघूया साबुदाणा भिजवताना आपण किती पाण्याचा वापर करावा. साबुदाणा भिजवणं हा एक ट्रिकी प्रकार आहे, कारण साबुदाणा आपला कसा भिजतो त्यावरती आपली साबुदाण्याची खिचडी डिपेंडेंट असते. त्यामुळे आता आपण बघूया की साबुदाण्याला साधारणपणे किती पाणी लागतं भिजवण्याकरता. मी साबुदाणा आधी नीट धुवून घेते. मी आता त्याचं सगळं पाणी ड्रेन आउट करून टाकणार आहे. भिजवताना किती पाणी टाकायचं तुम्ही लक्षात घ्या की मी आता पाणी टाकतेय की जेमतेम साबुदाणा बुडेपर्यंत. त्याची जी पाण्याची जी लेवल आहे ती जेमतेम वरती असली पाहिजे. ह्या लेवलला तुम्ही पाणी ठेवलं तर तुमचा साबुदाणा एकदम परफेक्ट फुलून येतो आणि छान मिळून येतो. आता प्रपोर्शन्स किंवा प्रमाणामध्ये अजून एक फॅक्टर महत्त्वाचा आहे, ती म्हणजे क्वांटिटी. तर आपण किती पोहे घेतले तर ते 10 लोकांना पुरतील किंवा किती तांदूळ घेतला तर ते 4 लोकांना पुरेल, ह्याचं पण एक गणित आहे. तर आपण ॲक्च्युली ह्या गोष्टी थोडंसं अंदाजानेच आपल्याला हळूहळू समजतात. पण आणि प्रत्येकानुसार प्रत्येक व्यक्तीनुसार हे सापेक्ष असतं, थोडंसं बदलतात गोष्टी. कोण किती, कोणाचा आहार किती आहे हे आपण प्रत्येक वेळेला गणिताने ठरवू नाही शकत. पण अंदाजाने साधारणपणे एक ठोक ताळा काय घेऊ शकतो हे आपण आता बघूया. जर आपल्याला 4 लोकांसाठी भात लावायचा असेल कुकरच्या भांड्यात तर किती घ्यावा? तर साधारणपणे मी आता 4 लोकांसाठी 4 मुठी धरून भात लावते. इथे तांदूळ ट्रान्सफर करते. पण ह्यामध्ये जर आपल्याकडे पाहुणे येणार असतील, आपल्याला लोकांच्या आहाराचा थोडा अंदाज नसेल तर 1-2 मुठी थोड्याशा जास्तच वाढवाव्यात, म्हणजे आपल्याला ऐनवेळेला गडबड होत नाही. डाळी, त्याच्यानंतर पोहे, रवा ह्याच्यासाठी सिमिलर तुम्ही जर हा ठोकताळा वापरला तरी चालतो. 1 मूठ साधारणपणे 1 पर्सन हे प्रमाण योग्य ठरतं. जर मला 4 माणसांच्या पोळ्या करायच्या असतील तर मी हे आता विजिबली 4 सेक्शन्स घेणार आहेत. 1 2 3 आणि हे 4 आणि ह्याची कणिक मळणार आहे. सपोज मी आता डायरेक्टली अंदाजाने कणिक मळली तर मला अंदाज येत नाही की ह्याच्या किती पोळ्या होतील. पण सपोज मी अशा पद्धतीने मी 4 सेक्शन केले तर मला आता माहिती असते की मला आता बरोबर 4 पोळ्या ह्याच्या होतील. आता हा आपला प्रपोर्शन्स किंवा प्रमाणाचा जो टॉपिक आहे त्याला अजून एक लेअर आहे, ते म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे वेळेचं प्रमाण. आपण किती वेळ अन्न शिजवतोय त्याला पण महत्त्वाचं आहे, आणि किती धगीवरती किंवा किती आगीवरती ते शिजवतोय त्याचं प्रपोर्शन कसं आहे त्याचं प्रमाण. डाळी शिजायला नेहमी जास्त वेळ लागतो, त्यामुळे डाळ शिजवताना नेहमी ती हळूहळू शिजवावीत, सिमवरती ठेवाव्यात. अजिबात मोठा गॅस करून फटाफट शिट्ट्या करून डाळ शिजवू नये, त्याने डाळीमध्ये कणी राहण्याचे चान्सेस असतात. पण तसं जर भात शिजवताना पण तुम्ही साधारणपणे सिमवरती तो थोडा भात ठेवला आणि त्याच्यानंतर 1-2 शिट्ट्या केल्या तरी भात खूप छान शिजतो. तर छोले, चणे, राजमा यांना किती आणि कसं शिजवावं हे आपण बघूया. तर पहिली गोष्ट की हे रात्रभर सोक करून ठेवावेत.
पाण्यामध्ये ते भिजवून ठेवावेत. दुसरी गोष्ट की हे कमी गॅसवरती जास्त वेळ कुकरमध्ये ठेवावेत, म्हणजे शिजवावेत, तर हा एकदम छान शिजतो. तिसरी गोष्ट की एकदा तुम्ही कुकरमधनं ते काढले आणि सपोज तुम्हाला वाटलं की हे नीट शिजलेले नाही आहेत, तर तुम्ही त्याला परत शिजवू शकत नाही, ते कडक होतात. त्यामुळे त्याच्यापूर्वीच म्हणजे शिजवण्यापूर्वीच ही काळजी घ्या की कुकरच्या छान 5-6 शिट्ट्या करा, छानपैकी कमी गॅसवर करा आणि पूर्णपणे त्या कडधान्यांना शिजवा. एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या की पदार्थ आपण गॅस बंद केल्यानंतर पण थोडा वेळ कुक होत राहतो, त्याची कुकिंग प्रोसेस ही कंटिन्यू राहते. त्यामुळे तो पदार्थ कधी ओव्हर कुक होऊ नये म्हणून त्याची तुम्ही काळजी घ्या. थोडासा अलीकडेच तुम्ही गॅस बंद केला तर तो पदार्थ ओव्हर कुक होण्यापासून वाचेल. कुठल्या पदार्थांमध्ये आपण प्रपोर्शन्स खूप काटेकोर पद्धतीने पाळायला पाहिजे हे आपण बघूया. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस पहिली आहे ती म्हणजे बेकिंग. बेकिंग ही इररिव्हर्सिबल प्रोसेस आहे. फायनल प्रोडक्ट आपल्याला रिव्हर्स डाऊन करता येत नाही. त्यामुळे प्रपोर्शनच्या बाबतीमध्ये बेकिंगमध्ये बिलकुल छेडछाणी करू नये. जे प्रमाण आहे त्या प्रमाणातच वस्तू घ्याव्यात. सेकंडली कोरडे पदार्थ. तर कोरडे पदार्थ म्हणजे कुठले की ज्या पदार्थांमध्ये पाण्याचा जो अंश आहे तो खूप कमी आहे. तर अशा पदार्थांमध्ये म्हणजे सुकी भाजी झाली, पोळ्या झाल्या, आपण मीठ टाकलं, तिखट टाकलं, तर समजा ते जास्त झालं तर ते आपल्याला कमी करणं खूप डिफिकल्ट जातं. त्यामुळे कोरड्या पदार्थांचा वापर करताना किंवा सुकी भाजी करताना तुम्ही आधीच खूप काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही मीठ किती टाकताय, तुम्ही तिखट किती टाकताय. नंतर ते तिखटाचं किंवा मिठाचं प्रमाण कमी करणं खूप डिफिकल्ट जातं. करीज, वरण, त्यानंतर ओल्या भाज्या ह्यामध्ये जर मिठाचं किंवा तिखटाचं किंवा कुठल्याही गोष्टींचं प्रमाण जरा जास्त झालं तर ॲटलिस्ट तिथे थोडा स्कोप आहे गोष्टी अल्टर करण्याकरता. आपण आपल्या रेसिपी बनवताना प्रपोर्शन कसं काम करतो एकदम छोट्या छोट्या लेवलला आपण हे आता आपण बघू. आपण सपोज काकडीची कोशिंबीर करतोय आणि काकडीच्या 1 बोल कोशिंबीरमध्ये आपण 2 चमचे दाण्याचं कूटपेक्षा जास्त टाकलं, सपोज 3 किंवा 4 चमचे दाण्याचं कूट टाकलं, तर ते दाण्याचं कूट हे काकडीच्या कोशिंबीरेला ओव्हरपॉवर करतं. आपल्याला हे नकोय. आपल्याला एक परफेक्ट प्रपोर्शन हवंय. आपल्याला दाण्याचं कूट हे फक्त त्या पदार्थांची चव एलिव्हेट करण्याकरता वापरायचं आहे. आपल्याला अजिबात काकडीला ओव्हरपॉवर करण्यासाठी वापरायचं नाहीये. त्यामुळे प्रपोर्शन किंवा प्रमाण हे इम्पॉर्टंट आहे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपल्या पुढच्या सिरीजमध्ये डिटेल रेसिपीज बघणार आहोत, तर तेव्हा कुठले प्रपोर्शन कुठल्या पदार्थांना बेस्ट वर्क करतात हे आपण पाहूच. आणि प्रपोर्शन हे स्वयंपाकघरातलं गणित आहे. त्यामुळे जर तुम्ही त्याच्याबरोबर एक छान सांगड घातली ना तर तुमच्या रेसिपीज कायमच चांगल्या होतील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला छान वाटला असेल तर नक्की त्यावरती कमेंट करा. त्याच्यानंतर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटू. टिल देन बाय बाय.